आजच्या दिवसातील उपांत्य फेरीची लढत आपण पाहतो. सेमीफायनलची लढत ती संदप विपक्ष दातिवली. संदप संघानं नाणेफेक जिंकून दातिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. 4 षटकांची लढत. सलामीचे जोडे आपण पाहतो अतुल पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रकाश नाईक. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळतात गोलंदाज प्रवीण पाटील, लेफ्ट ओव्हर विकेट. पहिला चेंडू समोर खेळतात, बॅक टू द बॉलर, मात्र थोडीशी पंबल होत आहेत. तोपर्यंत मधुकर पाटील येऊन चेंडू उचलतात, सिंगल कंप्लीट केली जाते. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतात फलंदाज अतुल पाटील. बिनबाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. प्रकाश नाईक स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आज नक्कीच प्रकाश नाईक यांना बढती दिली जाते. सलामीला आलेत. खोल टप्प्याचा चेंडू, गुड बॉलिंग, अतिशय चांगला मारा केला जातोय. गोलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2 आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी करतायत, कारण अतुल आणि प्रकाश ही सलामीची जोडी आपण पाहतो. हे 2 चांगले फलंदाज समोर असताना मात्र प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी करतायत. प्रवीण पाटील लेफ्ट ओव्हर विकेट. ऑन साइडला खेळतात. पॉवर प्लेचा योग्य वापर केला फलंदाज अतुल पाटीलच्या बॅटमधनं येतो षटकार, 6 धावा. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतो ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात फलंदाज अतुल पाटील, कारण 2 चेंडूंपर्यंत संघर्ष केला 2 फलंदाजांनी. तदनंतर आपण पाहतो षटकार येतो. आत्मविश्वासाने सुरुवात केली फलंदाज अतुलनं. चांगली गोलंदाजी, ताबडतोब उत्तर दिलंय. जशाच तसं उत्तर दिलंय गोलंदाज प्रवीण पाटीलनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. मागच्या चेंडूवर फलंदाज अतुलनं षटकार ठोकला, ताबडतोब उत्तर दिलंय गोलंदाज प्रवीण पाटीलनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. पुन्हा एकदा तयार. ऑनसाइडला खेळतात, फटका फसला. क्षेत्ररक्षक जगदीश आहेत. कोणती चूक न करता अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जगदीश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं इथं पतन झालंय. फलंदाज अतुल पाटील बॅक टू डग आउट. अतुल पाटील चांगली फलंदाजी करत होते. एक षटकार ठोकला होता, मात्र शेवटच्या क्षणाला संयम सुटला आणि बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये आणि झेल उडाला, झेल टिपला गेला. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल आपण पाहिला. पहिल्या विकेटचं इथं पतन झालंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो शिरीष म्हात्रे. आतापर्यंतचा जर विचार केला तर रेग्युलर असो की 40+ असो, दातुली संघाचा सर्वोत्तम फलंदाज स्ट्राईक एंडला. खोल टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतायत. सुभाष पाटील आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतायत. क्षेत्ररक्षण जर विचार केला तर सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक कुणाची गणना केली जाईल संदप संघाच्या माध्यमातून, तर सुभाष पाटील. पहिलं षटक इथं संपतंय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते प्रवीण पाटील. या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केल्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 9 धावा आल्या दातुली संघासाठी. ही सुद्धा महत्त्वाची बाब असेल, कारण 4 षटकांची लढत आणि या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा जर विचार केला तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 40-45 धावा जर या खेळपट्टीवर कुठल्या, तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करून, चांगलं क्षेत्ररक्षण करून त्या धावसंख्येचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू शकता. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर गेली 2 दिवस दीपक चौधरी चांगली पंचगिरी म्हणून कामगिरी करतायत. तर आजच्या दिवसाचा जर विचार केला तर रमेश म्हात्रे अनुभवी पंच, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगली पंचगिरी आपण पाहतोय. पंच म्हणून अतिशय दक्ष आणि तटस्थ म्हणून त्यांची ख्याती असते. विनोद पाटील राईट ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगाने चेंडू न हाताळता थोडासा संत गतीने चेंडू हाताळलाय. अनुभवी गोलंदाज एका बाजूला आपण पाहतो विनोद पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिरीष म्हात्रे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मात्र शिरीष नक्कीच प्रयत्न करतील, कारण संघाचा आधारस्तंभ तारणार संकटमोचक फलंदाज खेळपट्टीवर. ऑन साईडला खेळताय, तिथे मात्र घोषितच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते दुहेरी अंकात 10 धावा. 40 ते 45 धावा व्हायला हव्यात, कारण दोन चांगले संघ एकमेकांची दोन हात करतायत. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. संदप संघाचा जर विचार केला तर कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा नक्कीच संदप संघ दातिवली संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र बघूया किती धावा येतील 4 षटकाच्या समाप्तीनंतर, ते पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला प्रकाश नाईक, गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतायत. प्रवीण पाटील वेगाने येतात. सुभाष पाटील पुढे सरकले. चांगले क्षेत्ररक्षण होतंय, थोडंसं पंबल होत आहेत, मात्र तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 12 वर पोहोचतीये. प्रयत्न करतायत प्रकाश आणि शिरीष हे दोन फलंदाज. मनोज खंडागळे सारखा अजूनही फलंदाज डगआउटमध्ये असेल. सत्यवान असतील, प्रमोद मडवी असतील. नक्कीच बॅटिंग लाईनअप अतिशय खोलवर आहे दातिवली संघाची. मात्र इथून खऱ्या अर्थानं अपेक्षा असेल ती शिरीष म्हात्रेकडनं, कारण सर्वोत्तम फलंदाज दातिवली संघाचे शिरीष म्हात्रे, एक अनुभवी फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रकाश नाईक. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, अतिशय चांगली गोलंदाजी. विकेटचं इथं पतन होतं. धक्का क्रमांक आपण पाहतो दुसरा बसतो तो दातिवली संघाला 12 धावसंख्येवर. 2 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर स्वतः संघनायक दुसरं षटक हाताळतात. चांगली गोलंदाजी होते विनोद पाटील यांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चार चेंडूंमध्ये विनोद पाटील या गोलंदाजांना आतापर्यंत 3च धावा खर्च केल्या. ते गडी बाद केला. चांगली गोलंदाजी होते. मात्र मनोज खंडागळे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आता मात्र जबाबदारी फार मोठी असेल मनोज आणि शिरीष या दोन फलंदाजांवर. विनोद पाटील राईट ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी होतात गोलंदाज विनोद पाटील. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. डॉट बॉल. धावा होतील, मात्र तुम्हाला गोलंदाजाचा सामना चांगल्या पद्धतीने करावा लागेल. गोलंदाजी चांगली होते. समोर खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत सुभाष पाटील. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. सुभाष पाटील क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला फार वेळा विचार करावा लागतो धावा कशा घ्याव्यात, कारण धोका असतो धावचित होण्याचा. इथं षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13 धावा. पहिल्या षटकात गोलंदाज होते प्रवीण पाटील, धावा खर्च केल्या फक्त 9. आणि दुसऱ्या षटकामध्ये संघनायक विनोद पाटीलने काय गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावांचं षटक हाताळल्या गोलंदाजाने. गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. मात्र शेवटची संधी असेल दातुले संघाकडे. अजूनही 2 षटकं शिल्लक असतील. 12 चेंडू शिल्लक असतील. इथून तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. धावा होतील, मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ही स्पर्धा आपण पाहतोय मंगेश 11 40+ क्रिकेट संघ वाडेकर आयोजित आणि ग्रामस्थ मंडळ वाडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आदरणीय वरुण सदाशिव पाटील नगरसेवक यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय.
2 बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर मनोज टायकेंडला आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरीष म्हात्रे. 2 षटकं अजूनही शिल्लक असतील. 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील. इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. एका बाजूला आक्रमण केलं, दुसऱ्या बाजूला संयम ठेवला तर धावा होतील. मात्र धावा येणे गरजेचं असेल दातुली संघासाठी, कमीत कमी 35 ते 40. कारण 2 षटकांमध्ये तुमची माफक धावसंख्या आपण पाहतो 13. सुभाष पाटील राटा मोड विकेट. पहिला चेंडू मिस टायमिंग शॉट. चेंडू नो मॅचलँडमध्ये पडतोय. मधुकर पाटील आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 15वर. प्रयत्न करतात मनोज आणि शिरीष. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सुभाष पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. गुड बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी. इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय गोलंदाजानं. कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सर्वोत्तम गोलंदाजी कुणाची असेल तर सुभाष पाटील या गोलंदाजाचा उल्लेख करावा लागेल. नेझा चेंडूची समाप्ती होते. कारण मेडन षटक हाताळलं होतं गोलंदाजानं आणि 4 गडी बाद केले होते त्या षटकामध्ये. विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. फ्रंटफुटला पुढे सरकले. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 16वर. 16 धावा आपण पाहतो. त्याचं कारण पहिल्या षटकापासून गोलंदाजी चांगली झाली आहे. प्रवीण पाटील या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. संघनायक विनोद पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुभाष पाटील आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतायत. मात्र जी फलंदाजी व्हायला हवी होती दातिले संघाच्या माध्यमातून ती फलंदाजी मात्र इथं दिसत नाही आहे खेळपट्टीवर. शिरीष म्हात्रेसारखा फलंदाज असताना सुद्धा गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवलंय. मात्र इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय पर्याय नसेल तुमच्याकडे. कारण ही लढत फार महत्त्वाची असेल दातुली संघासाठी. इथून जिंकलात तर डायरेक्ट तुम्ही अंतिम फेरीत दाखल व्हाल. पराभूत झालात तर मात्र स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. संदप संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी होते. ऑन साईडला खेळतायत. मात्र इथं मर्यादा आहेत. घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. कारण मैदानाची परिस्थिती जर आपण पाहिली तर घोषित स्वरूपात काही धावा असतात आणि तिथे मात्र संघाचं नुकसान होत असतं. फटका चांगला होता. मात्र फक्त 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 17वर. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. चौकार षटकार येणं गरजेचं असेल. कारण 4 षटकांची लढत. तिसरं षटक मार्गस्थ. धावा येत नाही आहेत. येणं गरजेचं असेल दातुली संघासाठी. प्रयत्न करावे लागतील मनोज आणि शिरीष यांना. कारण संदप संघाचा प्रत्येक गोलंदाज प्रयत्न करतो आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा. तुम्हाला प्रयत्न करायचा चांगली फलंदाजी करण्याचा. ऑन साईडला खेळतायत. समोर आहेत क्षेत्ररक्षक मधुकर. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केले जाते. बॅकिंग आपण पाहतो जगदीश पाटील येत आहेत. धावसंख्या 18वर पोहोचते. 5 चेंडूंमध्ये सुभाष पाटील या गोलंदाजानं आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. प्रत्येक गोलंदाजानं प्रभावी मारा केलाय. जखडून ठेवलंय फलंदाजांना. मात्र शिरीष म्हात्रेसारखा फलंदाज असताना समोर कशी फलंदाजी होते ते पाहायचं आहे. पंच रमेश म्हात्रे वाईडचा इशारा करतायत. धावसंख्या पोहोचते 19वर. इथे मात्र बॅटचाने व्यवस्थित चेंडूचा संपर्क होत नाहीये. पंच दीपक चौधरी पाहतायत. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. मनोज खंडागळे बॅक टू डगआउट. फलतरूमध्ये चेंडू गॅदर करून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धक्का क्रमांक आपण पाहतो बसतोय तो 3रा आणि धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 19. 3 गोलंदाजांनी 3 षटका हाताळली. धावा खर्च केल्या फक्त 19. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता संदप संघाच्या 3 गोलंदाजांनी कशी गोलंदाजी केली आहे. कारण एका बलाढ्य संघासमोर गोलंदाजी करत असताना मात्र फलंदाजीचा जर विचार केला तर आपण पाहिलं अतुल पाटील सारखा चांगला फलंदाज होता. सत्यवान पाटील सारखा फलंदाज आता खेळपट्टीवर आलाय. प्रकाश नाईक बाद झाले. अतुल पाटील बाद झाले. मनोज खंडागळे बाद झाले. मात्र इथून खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती आमचे शिरीष म्हात्रे यांच्याकडनं ती फलंदाजी होत नाहीये.
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटकाकडे घेऊन येत आहेत गोलंदाज आपण पाहतोय. संदर्भ संघाचे सर्वात अनुभवी गोलंदाज गिरीश पाटील येत आहेत. एक संधी असेल, अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील, एक षटक शिल्लक असेल, इथून प्रयत्न करावे लागतील, आक्रमण करावं लागेल दातुली संघाला. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. गुड बॉलिंग, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे. एक चेंडू निर्धाव गेला हरकत नाही आहे, मात्र अजूनही तुम्ही प्रयत्न करू शकता. 5 चेंडू तुमच्या हाती असतील, अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एका बाजूला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज गिरीश पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज शिरीष म्हात्रे. युद्ध रंगतंय आणि आतापर्यंत 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव हाताळलेत गिरीश पाटील या गोलंदाजाने. गुड बॉलिंग. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाजाला असं वाटलं की ते चेंडू वाईड असेल, मात्र इथं 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केला. काय गोलंदाजी करतात बघा संदर्भ संघाचे प्रत्येक गोलंदाज. सांघिक कामगिरी उंचावतो संदर्भ संघ. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि दातुली संघाने खरोखर कल्पेश पाटील आज निराश केलंय. या सामन्यामध्ये खरोखर निराश केले दातुली संघाने. असं वाटलं होतं दातुली संघ कमीत कमी 40 ते 45 धावा 4 षटकांमध्ये कुटेल आणि संदर्भ संघासमोर एक चांगलं लक्ष ठेवेल, मात्र ती गोष्ट त्यांच्या हातून झालेली नाही आहे. धावा यायला हव्या होत्या, मात्र पहिल्या षटकाचा जरी विचार केला, पहिलं षटक खरोखर चांगलं आलं होतं, 9 धावांचं आलं होतं. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला, प्रवीण पाटीलने पॉवर प्लेचे षटक हाताळले, संदर्भ संघासाठी 9 धावा खर्च केल्या. ती गोलंदाजी चांगली होती, मात्र दातुली संघाने त्या षटकामध्ये 9 धावा घेतल्या. ती फलंदाजी चांगली होती, सरासरी चांगली होती, मात्र पुढच्या 3 षटकांमध्ये इथं खराब कामगिरी आपण पाहतोय ती दातुली संघाच्या माध्यमातून. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू हाताळत गोलंदाज गिरीश पाटीलनं एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतोय, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र फलंदाज सत्यवान सुरक्षित पोहोचलेत. सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 20 वर. दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील, 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल दातुली संघासाठी. एखादा चौकार, एखादा षटकार, 2 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा येणं गरजेचं असेल. 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट, सन्मानजनक धावसंख्या आपण पाहू शकतो, मात्र ते फटके येणं गरजेचं असेल दातुली संघासाठी. सत्यवान प्रयत्न करतील, एक आक्रमक फलंदाज आहेत. ऑन साईडला खेळतात, फटका फसला की पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहेत विनोद पाटील, झेल सुटतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत 2 धावा येत आहेत. चेंडू आणि बॅटचा जर व्यवस्थित संपर्क झाला असता तर कदाचित षटकारी गेला असता, मात्र सत्यवान प्रयत्न करतायत. 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. चांगली गोलंदाजी होते, सत्यवानच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका बसला. जगदीश पाटील प्रयत्न करतात, चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जगदीश पाटील यांनी चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केलाय. फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद होतात. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आणि 24 धावांचं माफक लक्ष असेल. 4 षटकं, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज.
खेळाचं पहिलं सत्र संपले, जिथे 23 धावा एकवटल्या, 24 धावेचं लक्ष मैदानामध्ये असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव पहा मिळाली. सुभाष पाटील आणि मधुकर पाटील ही जोडी फुलटॉस, फायदा उठू शकले नाही. या डीपमध्ये अतुल पाटील आहेत, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. या सामन्यात सुद्धा पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे स्मरणिका पाटील 11 संदर्भ टीमची. फुलटॉस आणि फायदा उठवलाय, चौकार. 2 चेंडू फुल लेंथचे फेकले गेले, त्याच्यावरती एक एकेरी धाव आणि एक चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न समोर खेळायचं होतं, मात्र चेंडू जातोय डॉट. 24चं लक्ष असताना पहा मिळतं आपल्याला अद्यापपर्यंत सेमीफायनलचा मॅच आहे, इथून जिंकेल तो मात्र फायनलमध्ये पोहोचेल आणि फायनलमध्ये खेळेल तो मात्र चिकनगड टीमची. अद्यापपर्यंत आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघाची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे. त्या कामगिरीच्या माध्यमातून पहा मिळतोय क्रॉस लाईनने खेळायचं होतं, हलकंसं अपील केलं गेलंय. चांगलं षटक राहिलं, एक चौकाराचा अपवाद वगळला तर चांगली चेंडूची फेकी आणि एकंदरीत 7 धावा स्कोरबोर्डवरती. गोलंदाज अतुल पाटील पहिल्या षटकात 7 धावा पार मिळाल्या विदाउट विकेट्स खेळत असताना. 24चं लक्ष. यावेळेस चांगला बॉल जागेवरून येताना जसं चेंडू पडला ना तसं थोडासा बाउन्स झाला, त्यामुळे चेंडू कीपरकडे जातोय. डॉट बॉल. फुलटॉस तर त्याच्यावरती नो बॉल. स्नो बॉल होता. नो 1+1 2 धावा आणि फ्रीट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सत्य नाही, तिथे एकच धाव मिळेल. गुड बॉलिंग. अद्यापर्यंत पाहिलं तर एकच चौकार आलाय आणि एकूण स्कोरबोर्डवरती 10 धावा लागल्यात. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू जातोय चौकार. 4 रन्स.
येते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चेंडू डॉट. स्लोअर चेंडू फेकला होता मगाशी जो चौकार आला. झेल टिपण्याची संधी होती डिपिश कव्हरला. प्रमोद मडवी होते मात्र चेंडू वेगाने निघून गेला पाठीमागे. पुन्हा एकदा डॉट. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. आणि ते मात्र षटक समाप्त होते. दुसरं पहिल्या षटकात एक चौकार, दुसऱ्या षटकात एक बॉल आहे. हा एक नो आहे ना. स्कोर झाला आता 14-14. दोन चेंडू लागोपाठ डॉट आलेत. पुन्हा एकदा डॉट. चौकार आला त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट आले. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण 14 धावा स्कोरबोर्ड वरती. 12 चेंडू 10 धावेची गरज आहे. गोलंदाज पाहतोय पण हरीश शेलार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र इथे धाव मिळेल का. 2 धावा कदाचित एकच मिळाल्या असती जर मात्र बरोबर लाईन वरती होते. जर चेंडू सरळ गेला असता तर चौकार सुद्धा मिळाला असता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बी फॉर LBW. फलंदाज बाद होता आणि पहिला विकेट गमावला आहे संदीप संघाणे. न्यू बॅट्समन विनोद पाटील मैदानामध्ये येत असताना 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. गोलंदाज हरेश शेलारला पाहतोय. त्याला एक विकेट मिळाली. यावेळेस फटका चांगला होता. अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू मात्र समोर खेळ्यात एकेरी स्वरूपाची धाव मिळते. पहिल्या षटकात एक चौकार, दुसऱ्या षटकात एक चौकार पाहायला मिळाला. एक विकेट या षटकात येत असताना आता नेट टू नेट फाईट आहे. कारण संदर्भ टीमला सुद्धा माहीत आहे की सामना अगदी क्लोज आहे. त्यामुळे थोडंसं सुरक्षित खेळ करणं गरजेचं होतं आणि तो खेळ करत असताना पाहिलं तर आता यावेळेस फुल टॉस. झेल टिपण्याची संधी. शिरीष होते एक धाव कंप्लीट आणि येते पहा
थ्रो चांगला होता. विनोद पुढे निघाले होते. 8-6 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पुन्हा एकदा ठिकाणी चांगला बॉल, अतिशय वेगवान चेंडू फेकलाय. डॉट बॉल. डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. 7-6 ची गरज आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. दातिवली विपक्ष संदप लेग स्टंप सोडून जाणारा आरशला वाटलं की आता कदाचित स्पर्श झाला असेल. खेळाडूला मात्र नाही आहे. फटका चांगला आहे आणि येथून मात्र चौकार. स्वीपर कव्हरच्या दिशेला हा चौकार आलाय. चौकाराने मात्र सामन्याचं गणित पूर्णपणे बदललंय आणि आता एका धावेची गरज आहे. 3 षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. गोलंदाज मनोचालक एका धावेची गरज आणि विजयाचा चौकार मधुकरच्या बॅटमधून पाहा मिळतोय. पुन्हा एक चौकार टोकला आणि फायनलमध्ये प्रवेश करतोय तो स्मरणिका पाटील 11 संदप. टीमचं अभिनंदन. कालचा दिवस गाजवला चिकनगडने आणि आज मात्र फायनलमध्ये प्रवेश करतोय तो टीम संदप संघ. हार्डलक टीम दातिवली संघ जास्त